डॉक्टर काय झालं? स्वानंदी कशा आहेत? तुम्ही एक काम करा, तुम्ही औषधं पटकन प्लीज घेऊन या. हो हो, मी लगेच आणतो. बरी आहे ना स्वानंदी? शुद्धीवर आली का ती? हा. बाळ ठीक आहे ना तिचं? हे बघा मॅडम, येणारे 5-6 तास त्यांच्यासाठी खूप कठीण आहेत. त्यात जर त्या रिकवर झाल्या तर त्यांचा जीव वाचू शकेल, नाहीतर एनिवे आम्ही प्रयत्न करतोय. तुम्ही पटकन ही औषधं घेऊन या प्लीज, पटकन. हो हो, मी लगेच. प्लीज हो, हो. प्लीज. ऐक, तू अजिबात काळजी करू नको. स्वानंदीला काही होणार नाही. तू घरी जा आणि देवी यायची प्रार्थना कर. मी 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 नाही घरी जाणार. मी स्वानंदीला इथे एकटी नाही सोडणार. मी आहे ना, मी आहे इथं. तू जा ना. नाही म्हणजे तू पण एकटा आहेस ना इथे. मी तुम्हाला दोघांना सोडून कसं जाऊ सांग ना. मी करेन मॅनेज. मी तुला रिक्षा करून देतो, बसवतो आणि हे गोळ्या औषधं घेऊन येतो. चल आई, काही होणार नाही स्वानंदीला. चल चल चल. सर, तुमचं जेवण. जेवण नाही, मी नाही मागवलंय. नाही सर, पेशंटचे जे नातेवाईक रात्री थांबतात ना, त्यांना जेवण देतो हॉस्पिटल. अच्छा, थँक्यू, पण मला नकोय. हो सर, खाऊन घ्या काहीतरी, नाही तर झोप नाही लागणार तुम्हाला. आणि अनुभवावरून सांगतोय, जे नातेवाईक रात्री जेवत नाहीत ना, रात्रभर जागे राहतात. मित्र, अशी बायको सिरियस असताना मला अशी झोप लागणार नाही. सर, मी तुमचं जेवण इथे ठेवून जातोय. रात्री क्लीन करायला आलो की ताट घेऊन जाईल. प्लीज जेवून घ्या. स्वानंदी काय होतं तुला? स्वानंदी स्वानंदी, तुम्ही आजारी असताना मला अन्नाचा घास काय, पाणी सुद्धा जड जाणार आहे. श्वास घेणं थांबवता येत नाही म्हणून श्वास घ्यावा लागतो, नाहीतर माझी ती पण इच्छा नाहीये. देवी, प्लीज स्वानंदीला बरं कर. स्वानंदी, मी तुम्हाला वचन देतो, इथून पुढे या बाबाला जेव्हा केव्हा फ्री वेळ मिळेल तेव्हा तेव्हा हा वेळ तो या बाळासाठी आणि या बाळाच्या आईसाठी घालवेल.
मणी सर, मणी सर, डॉक्टर काय स्वानंदी कशी आहे आणि आमचं बाळ दोघे सुखरूप आहेत ना? डॉक्टर बोला ना काहीतरी, म्हणजे आमचं बाळ स्वानंदी दोघेही सुखरूप आहे ना? जे काय ते खरं खरं सांगा डॉक्टर प्लीज. मणी सर, आमची ट्रीटमेंट सुरू आहे, पण त्यांची तब्येत खूप क्रिटिकल आहे, त्यामुळे आत्ताच काही सांगणं आम्हाला कठीण आहे. बघा कसं आहे ना, की त्या शुद्धीवर येऊन परत बेशुद्ध होत आहेत. काय? हो, त्यामुळे त्या जोपर्यंत स्टेबल होत नाही तोपर्यंत आम्हाला काही सांगणं कठीण आहे. बट यू डोंट वरी, वी आर डुईंग द बेस्ट. बरं, मला स्वानंदीला भेटायचं आहे. नाही, आत्ता भेटता येणार नाही, पण जसं मी तुम्हाला सांगितलं त्यांची तब्येत खूप नाजूक आहे. थोड्याशा इन्फेक्शनने पण त्यांना त्रास होऊ शकतो. कारण कसं आहे, जो माणूस आतमध्ये जाईल त्याच्या अंगावरती, कपड्यावरती खूप जर्म असू शकतात. त्याच्यामुळे स्वानंदी जोपर्यंत स्टेबल होत नाहीत तोपर्यंत त्यांना तुम्हाला भेटता येणार नाही. हो पण डॉक्टर ती माझी. आय एम सॉरी, प्लीज अंडरस्टँड. मणी सर, स्वानंदीचा आवाज आहे हा. एक मिनिट तुम्ही असं आत नाही येऊ शकत. तुम्ही प्लीज बाहेर थांबा. नाही नाही, मला भेटायचंय त्यांना. त्यांनी आवाज सुद्धा डॉक्टर, दिला. मी सिक्युरिटीला बोलू का? नको सिस्टर, कदाचित त्याच्या प्रेमाने स्वानंदीला इन्फेक्शन नाही तर जगण्याची शक्ती मिळेल. मेडिकल तर काहीच करू शकत नाही आपण, हे आपल्याला माहिती आहे, पण लेट हिम मीट. थँक्यू. मणी सर, स्वानंदी. मणी सर. हो, मी आहे. मी त्याचे अजिबात काळजी करू नका. डॉक्टर सुद्धा आताच म्हणाले की तुम्ही लवकर बऱ्या होणार आहात. आपलं बाळ काही झालं नाहीये ना? नाही नाही स्वानंदी, बाळ पण सुखरूप आहे. डॉक्टर म्हणालेत ना, बाळ अगदी व्यवस्थित आहे. मला वचन द्या, आपल्या बाळाला तुम्ही काही होऊ देणार नाही. मला वचन द्या. हा 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 स्वानंदी, मी वचन देतो. मी बाळाला काही होऊ देणार नाही. जे करावंच वाटेल ते सगळं करेन, पण बाळाला काही होऊ देणार नाही. स्वानंदी, स्वानंदी, स्वानंदी काय होतंय तुम्हाला? डॉक्टर या. त्या बेशुद्ध झाल्या. पण डॉक्टर अहो, बोलता बोलता. स्वाभाविक आहे, मी तुम्हाला म्हटलं होतं ना की त्यांची तब्येत क्रिटिकल आहे म्हणून. त्यांचे प्लेटलेट काउंट्स खूप कमी झाले, शुद्ध रक्ताचा पुरवठा होत नाही, त्यामुळे त्यांचा बीपी स्टेबल नाही आणि त्यामुळे ब्रेनमध्ये रक्ताचा पुरवठा होत नाही. आणि या सगळ्या स्थितीमुळे हळूहळू त्यांची तब्येत अजून खराब होत चाललेली आहे. पण ते बऱ्या होतील ना? हो, आमचे प्रयत्न चालू आहेत, पण सगळ्यात मोठा कन्सर्न आहे तो म्हणजे त्यांच्या पोटातल्या बाळाचा. आता कदाचित ह्याच्यातून त्या सावरतीलही, पण त्यांच्या बाळाला वाचवायला एकच उपाय आहे, तो म्हणजे प्लेटलेट्स देणं. आणि ते प्लेटलेट्स म्हणजे सेम DNA असलेल्या बाळाच्या वडिलांचे ते. म्हणजे तुम्हालाच प्लेटलेट्स द्यावे लागतील आणि ते सुद्धा लवकरात लवकर. डॉक्टर, तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय? म्हणजे मला असं म्हणायचंय, जर बाळाला वाचवायचं असेल तर बाळाला सेम DNAच्या माणसाचे म्हणजे त्याच्या वडिलांचे प्लेटलेट्स द्यावे लागतील, तरच बाळ वाचेल. बाळाच्या वडिलांचे प्लेटलेट्स म्हणजे सुजितचे प्लेटलेट्स लागणार. स्वानंदीच्या बाळाला प्लेटलेट्स कशी मिळवून देऊ? सुजित देईल का? काय करू?
या माणसाचा अजून फोन आलेला नाहीये. अरे कळणार कसं ना काम झालं की नाही ते, आणि कळल्याशिवाय मला झोप लागणार नाहीये. काही झालं ना तरी सुद्धा मणी आज वाचता कामा नये. आता सगळे प्रॉब्लेम होऊन बसेल. डॅड, मला असं वाटतंय की आपण इथे बसून वाट बघण्यापेक्षा हॉस्पिटलमध्ये जाऊया ना. म्हणजे तिथे आपल्याला लक्ष देऊन त्या माणसाला पुश करता येईल. हो? हं. संचिता, मला काय वाटतंय माहितीये का, मला काय वाटतंय, माझी काय आयडिया आहे, हे सगळं तुझ्याकडेच ठेव. साधं काम करता येत नाहीये तुला. सुजितने काय सांगितलं होतं, तो रिपोर्ट जाळून टाक म्हणून सांगितलं होतं की नाही? जाळलास का तू? नाही जाळलास, लपून ठेवला, आणि नेमका तो मणीच्या हाती लागला. तो समजा रिपोर्ट मणीच्या हाताला लागला नसताना तर आता हे सगळं जे काही घडतंय ना रामायण, ते घडलंच नसतं ना. एक मिनिट संचिता, तो रिपोर्ट नंतर जाळण्यासाठी तू लपवून ठेवलास का त्याच्या मागे तुझा काही प्लान होता? डॅड, तुम्ही हे काय बोलताय? कसला प्लॅन डॅड? असं काहीच नाहीये. सुजित, मी तुला म्हणाले ना की मी ते रिपोर्ट जाळणार होते. अरे घरात कोणी नाहीये हे पाहून जाळणार होते मी, पण राहून गेलं. प्लान वगैरे काही नाही डॅड, प्लीज ट्रस्ट मी. नेहमी सारखं आउट ऑफ रेंज. अरे निदान स्वतः फोन करून तरी कळवायला नको होतं का? डॅड, यू डोंट वरी, मी हॉस्पिटलमध्ये फोन लावून खबर काढतो तिथे नेमकं काय चाललंय. आलोच. मला वचन द्या, आपल्या बाळाला तुम्ही काही होऊ देणार नाही. जर बाळाला वाचवायचं असेल तर बाळाला सेम डीएनएच्या माणसाचे म्हणजे त्याच्या वडिलांचे प्लेटलेट द्यावे लागतील, तरच बाळ वाचेल. नाही, मला प्रयत्न करायलाच हवेत. सुजित स्वानंदीच्या बाळाचा बाप आहे, प्लेटलेट्स देणं ही त्याची जबाबदारी आहे. मी त्याला त्याची जाणीव करून दिली. मी स्वानंदीला वचन दिलंय, बाळाला काही होऊ देणार नाही. बाळ आणि स्वानंदीच्या जीवापेक्षा काही महत्वाचं नाहीये. मी सुजितला प्लेटलेट्स द्यायला लावेल. माझा जीव गेला तरी चालेल, पण मी सुजितला प्लेटलेट्स द्यायला लावेल. डॅड, काळजी करण्याचं काही कारण नाहीये. म्हणजे मणीला त्याने संपवला? नाही डॅड. अरे मग एवढा खुश का होतोयस तू? डॅड, हॉस्पिटलमध्ये काम करणारा एक मुलगा माझ्या ओळखीचा आहे, त्याच्याशी मी बोललो. त्याच्याकडनं मला असं कळलंय की कदाचित स्वानंदी वाचू शकते, पण तिचं बाळ 100% जाईल. डॅड, बघा ना, तुम्ही विचार करा, बाळ गेल्याच्या दुःखात स्वानंदी आणि मणी इतके बुडून जातील की त्यांना कुठे सुचणार आहे माझी कंप्लेंट करणं, पोलिसात जाणं. हे बेस्ट झालंय. एकदा का न्यूज आली ना आपल्यापर्यंत स्वानंदीचं बाळ गेलंय की आपण मस्त सेलिब्रेट करूया. वाव, दॅट्स फॅब्युलस.
मुख्य प्रॉब्लेम ना स्वानंदी नाही ते बाळच आहे. आता तेच जात आहे म्हणल्यावर मेन कल्प्रिट संपणार. गुड सुजित, ग्रेट. आता फक्त आपण गुड न्यूजची वाट पाहायची. आणि आज समजा डॅड मणी त्या माणसाच्या हातून वाचला, ते टेन्शन घेणार की काही गोष्टच नाहीये. बाळ गेल्याच्या दुःखात तो मणी ती स्वानंदी इतके बुडून जातील की त्यांना आपण कधीही संपवू शकतो. त्यांना कळणार पण नाही त्या दुःखात की आपण काहीतरी प्लॅन करतोय. हे एकदम बेस्ट झालं डॅड. सुजित, सुजित बाहेर आहे. मणी, तुम्ही दोघं जा. मी आहे हे सांगू नका. मी त्याच्या समोर येत नाही. डॅड आम्ही दोघं. म्हणतोय ना, काही बोलू नका. मी आहे ते. जा, तू काय जा. सुजित, सुजित चल ऐक. मणी, मणी ऐक. मणी, सुजित सोड चल. त्याला. मणी ऐक ना, आपण बसून बोलूया. सोड त्याला. मणी ऐक. मणी. चल. मणी, हे बघ, आपण बसून बोलू शकतो. प्लीज मला सोड. कुठे घेऊन चाललायस मला तू? हॉस्पिटलमध्ये. हॉस्पिटल मध्ये कशाला? हॉस्पिटल तर सांगून पोलीस स्टेशनला घेऊन आपण शांतपणे बसून बोलूया ना. तू असं मला जबरदस्ती नाही नेऊ शकत कुठेच. तुला खरं तर पोलीस स्टेशन मध्येच न्यायला हवं. तिथे तुडवायला हवा तुला. आणि तुला एक स्त्री असून प्रेग्नंट स्त्रीला मारण्याचा प्रयत्न केला तू. एक आई आणि तिच्या बाळाला ठार मारण्याचा प्रयत्न करताना लाज नाही वाटली का तुला? इतकं सगळं करून चैन नाही पडत तुम्हाला? हे माझं दुर्दैव आहे की मी तुला हॉस्पिटलला घेऊन चाललोय. कारण दैवाचे फासे असे पडलेत की स्वानंदीच्या बाळाला आता फक्त तू वाचवू शकतो. मी माझा जीवही द्यायला तयार झालो असतो, पण माझा जीव त्या बाळाचा जीव वाचवण्यासाठी असमर्थ आहे. स्वानंदीच्या बाळाचा जीव वाचण्यासाठी तुझ्या प्लेटलेटची गरज आहे. चल आणि प्लेटलेट्स आहे. चल चल. मणी, स्वानंदीच्या बाळाला माझ्या प्लेटलेटची गरज आहे. स्वानंदीच्या बाळाचा जीव मी वाचवू शकतो. स्वानंदीच्या बाळाचा हे तू मला जबरदस्ती नाही घेऊन जाऊ शकत कुठेच. नाही द्यायच्यात मला कोणाला प्लेटलेट्स वगैरे. काय करशील? कोणाला? मी स्वानंदीच्या बाळासाठी त्या बाळाच्या बापाकडून प्लेटलेट्स मागतोय. चल चल आणि प्लेटलेट्स आहे. ते नाही आलो तर काय करणार? नाही आलो तर काय करणार? नाही आलो तर मला पोलिसात जावं लागेल. तुमची कंप्लेंट करावी लागेल. हो जा. हा, तू पोलिसात जा, माझी कंप्लेंट कर. पोलीस येतील, मला पकडतील, मला घेऊन जातील, जेलमध्ये सडवतील. कोर्टात हजर करतील, आयुष्य माझं जेलमध्ये जाईल. ठीक आहे, चालेल मला. मी जर जेलमध्ये गेलो ना म्हणे,
स्वानंदीच्या बाळाचा जीव कोण वाचवणार? पोलिसांना बोलवायचंय. बोला. जा जा, पोलिसांना बोलव. मी एक काम करतो, मी इथे बसून पोलिसांची वाट बघतो. जा जा, गो जा. सुजित प्लीज, मी रिक्वेस्ट करतो तुला, प्लीज हॉस्पिटलला चल आणि प्लेटलेट्स आहे. आता कसा सूर लागला? करेक्ट. रिक्वेस्ट कर. मगासपासून जे काय माज दाखवत होता ना, जबरदस्ती मला घेऊन जात होता ना, तो सगळा माज स्वतःकडे ठेवायचा. म्हणी गरज आहे ना तुला माझी? रिक्वेस्ट कर. तो सूर लागला पाहिजे विनंतीचा. मी एकटाच वाजवू शकतो की नाही स्वानंदीच्या बाळाला? मग माझी माफी माग. पाया पड. माझ्या पायावर डोकं ठेव. माफी माग माझी. 100 वेळा प्लीज म्हण. रिक्वेस्ट कर. मग मी विचार करेन मला प्लेटलेट्स द्यायच्यात की नाही ते. हो संचिता, ठीक आहे. तुला वेळ काढायचा? वेळ काढ. माझ्याकडे खूप वेळ आहे. वेळ कोणाकडे नाहीये? स्वानंदीच्या बाळाकडे. तू जितका वेळ काढशील ना म्हणे, स्वानंदीच्या बाळाचा जीव धोक्यात जाणार आहे. तू जास्त वेळ काढलास तर कदाचित ते बाळ या जगात राहणार सुद्धा नाही. ते नाही होऊन जाईल.